नमस्कार बालमित्र हो, आज आपण पर्यावरण एक समस्या यावरती निबंध पाहणार आहोत। किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फुलपाखरे वर भिरभिरती, स्वप्न आले बाई, बाई मी एक गाव पाहिला बाई। या गाण्याच्या ओळी फक्त स्वप्नातच येतात का, असे प्रत्यक्षात कधी होणार नाही का? जागोजागी बहरलेले वृक्ष, निळभर आकाश, स्वच्छ आणि निर्मळ पाण्याच्या नद्या, नैसर्गिकपणे वाढलेली घनदाट जंगले व त्यातील वन्य प्राणी, माणसांची घरे सुद्धा वृक्षवेलींनी वेढलेली आणि त्यात माणसे सुद्धा गर्दी वाटणार नाहीत इतकीच। या चित्रात आणखी कितीतरी तपशील भरता येतील, पण हे चित्र प्रत्येक क्षण उतरायचं असेल तर माणूस आणि त्याच्या भोवतालचा निसर्ग म्हणजे पर्यावरण, ते विशेष शुद्ध राखायचं असेल तर ती एकट्याची जबाबदारी नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे। सर्वांचे काम ते कोणाचंच काम नाही, अशी आपली मानसिकता आहे। आपण वैयक्तिक स्वच्छतेबद्दल बेफिकीर असतो, आपण आपल्याला राहायला जागा हवी म्हणून डोंगर टेकड्या हटवतो, घरातील फर्निचरसाठी झाडे तोडतो, एखादी कापडी पिशवी आणण्याचा आळस म्हणून विक्रेत्याकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतो आणि जणू काही एखाद्या भस्मसुराला पोहोचवतो। कारखान्यातून दूषित पाणी स्वच्छ नदीच्या प्रवाहात सोडतो, कारखान्यांच्या उंच धुराडी बांधत नाहीत, जिथे पायी जाणे शक्य असेल तिथे वाहनांचा वापर करतो आणि हवा दूषित करतो। आपल्याला उत्सवात नाचगाणी, मोठमोठाले वाद्य लावून प्रदूषणात भर टाकतो, या सर्वांचा परिणाम खूप भयानक असतो। पर्यावरण दूषित झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे रोग, कॅन्सर सारखे भयानक आजार झाले आहेत, जीवनाशी खेळणारे रोग पाण्याच्या प्रदूषणामुळे झाले आहेत। माणसांबरोबर वन्य प्राणी तसेच जलचर प्राण्यांचे सुद्धा हाल होतील, म्हणून झाडे लावा, जीवन वाचवा, या धरतीचे स्वर्ग बनवा। निसर्गाचा सहवास सर्वांनाच आवडतो, त्याच्या सानिध्यात राहून आपला आळस जातो। आपण वृक्षतोड केली नाही पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याचे जतन केले पाहिजे। वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी, वृक्षांनी सजवा सृष्टी। आपण निसर्गाचे देणे लागतो हे आपण लक्षात घेऊन वृक्ष लावले पाहिजे, कारण वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे चक्र बिघडेल, पाऊस पडणार नाही व शेतात काही पिकणार नाही आणि सगळ्यांवर उपासमारीची वेळ येईल व सगळी सृष्टी नष्ट होईल। म्हणून सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।